तर देशभरात होळीचा उत्सव मोठ्या जल्लोषात खरं तर साजरा केला जातोय आणि हाच जल्लोष मुंबईमध्ये देखील सगळीकडे पाहायला मिळतोय। आमचे प्रतिनिधी सध्या राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, आज रंगपंचमी ठिकठिकाणी साजरी करण्यात येते, निश्चितच नागरिकांमध्ये उत्साह असेल, काय वातावरण आहे? अगदी खरं तर देशभरात एकीकडे होळीचा आणि त्यानंतर रंगपंचमीचा जल्लोष असताना मुंबईत देखील जुहू मधल्या जेवीपीडी ग्राउंड मधला आपण हा तरुणाईचा जल्लोष बघू शकतो। मोठ्या संख्येनं तरुण सगळे या ठिकाणी होळीच्या उत्सवात सामील झालेले आहेत। अगदी रेन डान्स पासून रंगांची उधळण ही प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर या होळीचं किंवा या रंगोत्सवाचं एक विशेष आकर्षण हे फक्त सेलिब्रिटीज नाही तर राजकारणी मंडळी देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर राहिलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की मोहित कंबोज यांच्याकडून ही होळीचं आयोजन दरवर्षी होत असताना या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपासूनच अनेक बडे राजकीय नेते, बडे सेलिब्रिटी या ठिकाणी उपस्थित राहत असतात। दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अनेक उमेदवारांना कुठेतरी मर्यादा आहेत आयोजनामध्ये आणि या सगळ्याच्या गोष्टी पाहता याच होळीच्या ठिकाणी प्रत्येक जण कसा जल्लोषाला येईल, कसं प्रत्येक ठिकाणी हजेरी लावता येईल हा सगळं पाहण्यात आहे। मात्र ज्या पद्धतीने आपण बघतो की मोठ्या संख्येनं तरुणाईची मंडळी, खास करून तरुण मंडळी या ठिकाणी दिसते आणि याच सोबत रंगांची उधळण आणि या सगळ्या गोष्टींमध्ये राजकीय नेते, सेलिब्रिटींची देखील एंट्री काही वेळातच या ठिकाणी होईल असं कळतंय। बाकी स्टुडिओ निश्चितच राहुल, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। तर आपण पाहतोय मुंबईमध्ये देखील सगळीकडे मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। जुहूतील जेवीपीडी माफ करा या ग्राउंडवरची ही दृश्य आपण पाहतोय। तरुणाई सध्या आनंद साजरा करते कारण हा होळीचा उत्साह ठिकठिकाणी पाहायला मिळतोय।